मॅम आपण आज जय खानोलकरांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत पण केदार सर अजून आले नाही आहेत. केदार इंटरव्ह्यू घेणारच नाही, मी इंटरव्ह्यू घेणार आहे. पण मग आपण त्यांना असं का सांगितलं की इंटरव्ह्यू केदार घेणार आहे? कारण एक हुशार आणि कर्तबगार बिझनेसमॅनचा इंटरव्ह्यू MNN ने मिस करू नये म्हणून. सर तुम्हाला अजून काही हवंय म्हणजे चहा? एक मिनिट काय सर? तुला का सतत बाहेर जायचं? हिरवळ सर. तुम्हाला सांगतो ऑफिसमध्ये हिरवळ असली ना कामात मन रमतं ना. आपल्या ऑफिसमध्ये सगळा तुझं रेझिग्नेशन तू न देताच मी एक्सेप्ट केलंय. उद्यापासून इथेच ये हिरवळ बघायला. नाही सर मला शुकशुकाट चालेल. सॉरी सर. हॅलो सर, आपण थोड्या वेळात इंटरव्ह्यू स्टार्ट करूया. केदार खांडेकर ॲक्च्युली ते नाही घेणार इंटरव्ह्यू. मी घेणार आहे इंटरव्ह्यू. श्वेता सेट आहे का बघून या. हाय, मी कौशिकी खांडेकर. नमस्कार. नमस्कार. प्लीज प्लीज. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी कौशिकी खांडेकर. MNNच्या थेट भेट या सेगमेंटमध्ये मी तुम्हा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याला लाभलेले आहेत एक अत्यंत यंग, डॅशिंग आणि सक्सेसफुल ऑन्टरप्रेनर मिस्टर जय खानोलकर. मिस्टर जय खानोलकर, तुमचं थेट भेटमध्ये स्वागत आहे. MNN मध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर द इंटरव्ह्यू. मिस्टर जय खानोलकरांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांनी स्वतःचं असं एक विश्व उभं केलेलं आहे आणि कौतुकाची बाब ही आहे की त्या यशस्वी विश्वात त्यांनी अनेक स्टार्टअप्सना सुद्धा सपोर्ट केलेला आहे. मिस्टर जय खानोलकर, हा एक खूप छान थॉट आहे खरं तर. पण मला सांगा, एक यशस्वी ऑन्टरप्रेनर म्हणून स्टार्टअप्सना सपोर्ट करण्यामागे तुमचा नेमका विचार काय? मला वाटतं बिझनेसमध्ये नवीन टॅलेंटची गरज आहे आणि जर ते टॅलेंट माझ्यामुळे समोर येणार असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मला प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला हे विचारायचे की तुमच्या यशाचं नेमकं रहस्य काय? ॲक्शन खूप महत्त्वाची. म्हणजे फक्त पेपरवरच नाही तर प्रत्यक्षात बिझनेस उभा राहायला पाहिजे. वाव, दॅट इज अमेझिंग. मिस्टर जय खानोलकर, आत्ता नुकताच वुमेन्स डे होऊन गेला. महिला दिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. आय एम व्हेरी शुअर तुमच्या आयुष्यात सुद्धा खूप स्त्री नाही. असतात. हे विधान सपशेल खोटं आहे. निदान माझ्यासाठी. माझ्या यशामागे मी स्वतः आहे आणि माझी मेहनत आहे. इनफॅक्ट जर स्त्रिया आयुष्यात असतील तर तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. पण आय एम व्हेरी शुअर तुमच्या कंपनीमध्ये सुद्धा स्त्रिया नाही. असतील. माझ्या यशामागे कुठलीही स्त्री नव्हती आणि कधीच नसेल. आय एम डन. मी 15 मिनिटं दिली होती. सो नाही, कौतुक आहे तुमचं मिस्टर जय. नाही, तुम्ही वेळ पाळता हे बघून मला फार बरं वाटलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात सुद्धा अशी एक स्त्री येईल जी तुमचे हे विचार बदलेल आणि तुमच्या मनात स्त्रियांबद्दलचा जो तिरस्कार आहे ना तो पुसून टाकेल. तुमचंही लग्न झालंय ना, पण सध्या तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या मागे नाही त्याच्या विरोधात उभे आहात. पण तरीही तुमच्या यशाचं कौतुकच आहे. थँक्यू. तुमच्या आयुष्यात एक असा दिवस येईल मिस्टर जय खानोलकर जेव्हा स्त्रीचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल.
बरं लवकर ब्रेकफास्ट संपव, आपल्याला शॉपिंगला जायचंय. शॉपिंग कालच केली ना. काल तारिणीची केली आहे, तुझी शॉपिंग कुठे झाली आहे? तुझी खरेदी झाली ना, मग आता धनुषची खरेदी व्हायला नको का? त्याला नवरदेवाचे कपडे नाही घ्यायचे का? अगं तो करेल ना त्याची खरेदी, एवढं काय. माझ्याकडे आहेत ना 2-4 कुर्ते, त्यापैकी घालेन. तारिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे. काय म्हणते? टिपिकल मुलगा आहेस तू. हे असं कसं? तुझं लग्न आहे मग शॉपिंग नको करायला? तुझ्या साड्या पसंत करताना तुझ्या बरोबर आला ना तो, मग त्याचे कपडे घेताना तू बरोबर जायला नकोस? हा मग काय, केदार जिजू कन्फ्यूज होईल. आधीच मुलांना शॉपिंग मधलं काही कळत नाही आणि त्यात तू त्याच्याबरोबर नसशील तर तो काहीही उचलून आणेल. आणि यार तुमचे फोटो पण खराब येतील यात. हे बघ, मुलांसाठी सुद्धा स्टायलिंग, प्रेझेंटेशन तेवढंच महत्त्वाचं असतं. स्टायलिंगने कॉन्फिडन्स वाढतो, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुड क्लोथ्स मेक यू फील व्हेरी गुड. तुम्ही एवढ्या काय गोष्टी मनावर घेताय? हे लग्न काय खरं थोडीच. म्हणजे अगं पहिल्यांदा थोडी लग्न होत आहे आमचं. ह्याआधी एकदा लग्न झालंय ना आमचं, मग उगाच कशाला आहे? माझ्यासाठी हे लग्न उगाच आहे असं तुला वाटतंय? नाही 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 ग, म्हणजे कसं आहे ना, म्हणजे आमची हाऊस मौज इच्छा याची कोणाला काहीच किंमत नाहीये. आणि तसंही म्हातारं झाल्यानंतर ना मुलांना ओझच वाटायला लागतं. तुम्ही कुठला विषय कुठे नेतेस अगं? असं काही नाहीये. उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू नको. मी जाते. मी करते. मी जाते ना आता. थोडस हस, थोडस. आलेच. हो पण मग ऑफिसमध्ये एक काम आहे. काय? कालच मला श्वेता मॅडमने एक प्रेझेंटेशन करायला दिलंय, ते कसं मॅनेज करू? मग युवराज करेल. युवराज तू करशील ना? या हेल्परचा नोकर नाहीये मी, ज्याने त्याने आपापलं काम करावं व्यवस्थित. ओके युवराज, ते त्याचं प्रेझेंटेशन नाही आहे, MNNचं प्रेझेंटेशन आहे, म्हणून मी तुला करायला सांगते. मला नाही जमणार ग, सॉरी. बरं, त्याच्यासाठी नको करूस, माझ्यासाठी प्रेझेंटेशन करशील प्लीज? बघू, विचार करेन. कौशिकीताई, आपण उगाच त्याला फोर्स करतोय. त्याची इच्छा नाहीये तर कशाला ना. आणि शॉपिंगचं ना, तर आपण रात्री ऑनलाईन शॉपिंग करूयात ना. ठीक आहे, आपण ऑनलाईन शॉपिंग करूया. मी तारिणीला तसं कळवते. मग तिला कशाला? ती पण येणार आहे ना आपल्याबरोबर शॉपिंगला. ती पण येणार आहे? ऑफकोर्स ती सुद्धा येणार. ती घरातलं निघाली असेल, आपण ऑनलाईन शॉपिंग करणार आहोत, मग तिला इन्फॉर्म करायला नको? नाही ताई, नको. मी काय, माझ्या आत्ता लक्षात आलं, लग्नाची शॉपिंग ऑनलाईन नाही करत ना. आपण जाऊया. आर यू शुअर? येस 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 शुअर. मी हे काय, ही बॅग आतमध्ये ठेवून येतो, आपण निघूया लगेच. ओके फाईन, जाऊया मग आपण शॉपिंगला एकत्र. हो हो चालेल. एनिवेज तू नाश्ता संपव. दया काकांच्या औषधांची वेळ झाली, मी औषधं देऊन आले, पटकन निघायचं आहे येस येस आपल्याला. येस. ओके, नाश्ता संपव. आवडतो पटकन. कमांडर,